एक स्त्री प्रेमाशिवाय जगू शकते पण सन्मानाशिवाय नाही. आज मी एक करोड पण सत्य गोष्ट बोलणार आहे. स्त्री सर्वात जास्त तुटते कधी हे माहिती आहे का? जेव्हा तिच्यावर प्रेम कमी होतं म्हणून ती तुटते का? तर नाही. तर जेव्हा तिचा सन्मान कमी होतो तेव्हा ती तुटते. हो, अगदी बरोबर ऐकली. आणि ही गोष्ट 100% खरी आहे बरं का. प्रेम नसले तरी स्त्री जगू शकते, पण अपमान सहन करत जगणं हे कुठल्याही स्त्रीला मान्य नसतं. ते तिच्यासाठी रोज थोडं मरल्यासारखं असतं. रोजचं अपमानित जीवन तिला असह्य असतं. स्त्रीचं आयुष्य हे लहानपणापासूनच समजुतीत जातं. तिला तसं शिकवलं जातं. ती स्वतःच्या भावना दाबायला शिकते. स्वतःच्या स्वप्नांपेक्षा घराला जास्त प्राधान्य द्यायला शिकते. स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला शिकते. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र ती कधीच विसरत नाही आणि सोडतही नाही. तो म्हणजे तिचा स्वाभिमान. त्या स्वाभिमानाला जपत या सर्व गोष्टी ती अगदी योग्यरित्या पार पाडत असते. तिला प्रेम हवं असतं. कोणाला प्रेम नको हवं असतं? प्रत्येकालाच प्रेम हवं असतं. पण प्रेम मिळालं नाही म्हणून ती तुटत नाही. ती तेव्हाच तुटते जेव्हा तिला कमी लेखलं जातं, जेव्हा तिला अपमानित केलं जातं, जेव्हा तिच्या कष्टांची किंमत ही शून्य मानली जाते, तिला कमी लेखलं जातं, जेव्हा तिच्या मताला तू शांत बस, तुला काहीही कळत नाही असं म्हणून थांबवलं जातं, तेव्हा मात्र तिच्या वेदना दुखावल्या जातात. घरात ती एक आई असते. तिच्यासाठी घरात तिच्यामुळे घर उबदार असतं हे प्रत्येक पुरुष विसरलेला असतो. ती एक पत्नी असते. ती एक अर्धांगिनी असते. तिच्यामुळे संसाराला आणि घराला एक दिशा मिळालेली असते हे मात्र तो पुरुष विसरलेला असतो. ती एक मुलगी असते. कोणाच्या तरी घराची शान असते. कोणाच्या तरी घराला कोमलता आलेली असते तिच्यामुळे. पण जर या सगळ्या नात्यांमध्ये तिला सन्मानच मिळत नाही, सन्मानच मिळाला नाही, तर ती आतून मात्र कोलमडते, रिकामी होत जाते. आणि लोक म्हणतात स्त्री ही खूप भावनिक असते. हो, स्त्री भावनिकच असते, पण कमकुवत नसते बरं का. तिलाही भावना असतात. त्या व्यक्त करण्यासाठी तिच्या डोळ्यातलं पाणी हे तिचं दुर्बलता म्हणून नसतं. ते तिच्या सहनशीलतेचं प्रमाण असतं. पण एक मर्यादा असते. सहनशीलतेलाही सीमा असते हे तिला माहीत असतं. जेव्हा तिच्या स्वाभिमानावर वार केला जातो, जेव्हा तिचा सन्मान दुखावला जातो, तेव्हा मात्र ती हे शांत राहणं सोडून देते आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभी राहते. ती प्रेमासाठी झुकू शकते. ती प्रेमासाठी हारू शकते, पण अपमानासाठी कधीही हारत नाही. आणि हीच तिची खरी ताकद असते. आज अनेक स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्या कमावतात. स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. पण त्या स्वतःचा निर्णयही घेतात. घर सांभाळतात. उत्तमरित्या घर आणि बाहेरचं दोन्ही गोष्टी त्या उत्तमरित्या करिअरमध्ये स्वतःला अगदी छान पद्धतीने स्वतःचं कुटुंब सांभाळतात. पण तरी देखील ती एक स्त्री आहे. त्यांना अनेकदा सन्मानासाठी लढावंच लागतं. का माहित नाही. कारण अजूनही समाजात काही लोकांना वाटतं स्त्रीचं काम म्हणजे फक्त सहन करणंच आहे. जास्तीत जास्त वाटा हा स्त्रीचाच का? पण आता काळ बदलतोय. स्त्री आता फक्त सहन करत नाही, ती स्वतःसाठी उभी राहते. स्वतःच्या सन्मानासाठी लढते. तिला प्रेम तर हवंच आहे. हो, प्रत्येकालाच प्रेम हवं असतं. पण तिची ओळख फक्त कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, कोणाची तरी आई इतकीच नाही बरं का. तिचं देखील एक अस्तित्व आहे. तिचं देखील एक मत आहे. ती देखील एक व्यक्तिमत्व आहे. तिचं स्वतःचं मत, तिचं स्वतःचं स्वप्न, अशा अनेक गोष्टी तिच्या व्यक्तिमत्वासोबत जोडल्या गेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला स्वतःचा सन्मान हवा आहे. हा सन्मान जर तिला मिळाला तर ती संपूर्ण जग जिंकू शकते. पण हा सन्मान जर तिला मिळाला नाही, मात्र ती हरते, ती तुटते. मात्र ती सन्मानासाठी जर उभी राहिली तर मात्र ती संपूर्ण जगाशी लढू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात सुख हे जास्त काळ टिकत नाही. कारण स्त्री म्हणजे घराची ऊर्जा असते. ती आनंदी असेल तर घर उजळतं. ती तुटलेली असेल तर घरात शांतता असेलही, पण तरी समाधान नसतं. स्त्री प्रेमाशिवाय जगू शकते. स्त्री स्वतःला व्यस्त ठेवू शकते. स्वतःचं आयुष्य उभं करू शकते. स्वतःला सावरून पुढेही जाऊ शकते. पण सन्मानाशिवाय ती जगू शकत नाही. हे नेहमी लक्षात घ्या. जिथे सन्मान नाही तिथे ती राहणार नाही. ती शांतपणे दूर निघून जाईल. कधी कधी मनाने, कधी कधी शरीराने आणि कधी कधी सामर्थ्याने.
किंवा स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू करून देखील. आणि हा तिचा ॲटिट्यूड नसतो बरं का. अनेक लोकांना स्वाभिमानी स्त्रिया या ॲटिट्यूड असतात असं वाटतं. हा तिचा स्वाभिमान असतो, ही तिच्या स्वाभिमानाची लढाई असते. आज प्रत्येक स्त्रीला एकच सांगावं असं वाटतं, कोणीतरी तुमच्यावर प्रेम करत नाही म्हणून स्वतःला कमी समजू नका, स्वतःला त्यामध्ये गुंतवून ठेवू नका. पण जर कोणीतरी तुमचा सन्मान करत नसेल तर तिथे थांबूही नका. स्वतःच्या पायावर उभे राहा. जमेल ते, शक्य असेल ते करा. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणीही तुम्हाला हारू शकणार नाही, कोणी तुम्हाला कमी लेखण्याची हिंमतच करणार नाही. आणि प्रत्येक पुरुषाला एक कळकळीचं सांगणं आहे, तुम्ही स्त्रीवर जर खरंच प्रेम करत असाल, एक पत्नी म्हणून तिचा आदर करत असाल, तर तिच्यावर हक्क दाखवण्यापेक्षा तिला सन्मान द्या. तिला प्रेमाची, सन्मानाची वागणूक द्या. कारण प्रेम वेळेनुसार बदलू शकतं, पण सन्मान मात्र आयुष्याला शेवटपर्यंत टिकून ठेवतो. सन्मान हा कायम राहतो आणि एकमेकांची किंमत ठेवण्यासाठी मजबूर करतो. त्यामुळे निर्णय आजच घ्या. तिच्यावर प्रेम करा, फक्त प्रेम दाखवू नका, पण त्याहून अधिक तिचा सन्मान करा. कारण स्त्री फक्त प्रेमासाठी जगत नाही, हे प्रत्येक पुरुषाला समजलंच पाहिजे. ती स्वाभिमानासाठी जगते, ती सन्मानासाठी जगते. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, ती प्रेमाशिवाय नक्कीच जगू शकते. त्यामुळे तुम्ही फक्त प्रेमावर आधारित जर तुमचं जग उभं करू शकत असाल तर ते शक्य नाही. तिला सन्मानाची गरज आहे आणि सन्मानाशिवाय ते शक्य नाही. कारण प्रेम हे तिच्या मनाला स्पर्श करतं, पण सन्मान हा तिच्या आत्म्याला शक्ती देतो. प्रेमात कधी कधी भांडणंही होतात, गैरसमज होतात, दुरावा येतो, अनेक गोष्टी, नको त्या गोष्टी बोलल्या जातात. पण जिथे सन्मान असतो ना, तिथे मात्र मर्यादा आखली जाते. तिथे नातं तुटत नाही, त्या नात्याचा सन्मानच केला जातो. तिला रोज आय लव्ह यू, खूप सारं प्रेम आहे हे ऐकायची गरज नाही, पण तुझी किंमत आहे हे जाणून देणं, कृतीतून जाणून देणं हे खूप गरजेचं आहे. ती जेव्हा घरासाठी रात्रभर जागते, घरासाठी झटते, तेव्हा तिला टाळ्या नको असतात. तिला फक्त एवढंच हवं असतं की कोणीतरी तिच्या कष्टाची दखल घ्यावी, कोणीतरी ती आहे म्हणून सगळं घर आहे याची जाणीव करून द्यावी. जेव्हा ती शांत बसते तेव्हा कोणीतरी तिला विचारावं, तिच्या शांततेमागचं कारण विचारावं. तेव्हा ती शांत बसते, तेव्हा ती कमकुवत नसते. तिला कमजोर समजू नका. ती नातं वाचवण्याचा एक प्रयत्न करत असते. कदाचित समोरून बोललं जाईल, पण तिच्या शांततेचा बऱ्याचदा गैरफायदा घेतला जातो. तिच्या स्वाभिमानावर वार केला जातो. ती गप्प बसणार नाही ना. जर तिच्या स्वाभिमानावर वार केला तर ती गप्प का बसेल? ती तुटेल, कदाचित रडेलही, पण एक दिवस ती स्वतःसाठी नक्की उभी राहील. आणि जेव्हा स्त्री स्वतःसाठी उभी राहते ना, तेव्हा मात्र ती मागे वळून पाहत नाही. कारण तिच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू तिला आतून मजबूत करत असतो. ती प्रेमासाठी झुकूही शकते, पण अपमानासाठी कधी झुकणार नाही हे प्रत्येक पुरुषाला समजलं पाहिजे. आणि एकदा तिने स्वतःची किंमत ओळखली ना, तर जगातली कोणतीच ताकद तिला कधीच कमी करू शकत नाही, कधीच कमी लेखू शकत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीला आज माझं एक सांगणं आहे, तू कोणाच्या प्रेमासाठी जगणारी नाहीस हे स्वतःला सांग. तू तुझ्या स्वाभिमानावर जगणारी एक प्रभावी व्यक्तिमत्व आहेस. स्वतःवर प्रेम कर, स्वतःला मान दे, स्वतःचा सन्मान ठेव. आणि जो तुला सन्मान देत नाही त्याच्यासमोर उभं राहायला घाबरू नकोस. तू कमी नाहीस, तू कमकुवत नाहीस, तू एक शक्ती आहे, तू एक प्रभावी अशी शक्ती आहे. आणि प्रत्येक पुरुषालाही एक गोष्ट, तिच्यावर प्रेम जर करत असाल ना, तर एक गोष्ट सांगावीशी वाटते, तिच्यावर अधिकार गाजवत बसू नका, तिचा आदर करा. कारण प्रेम गमावलं तर ते पुन्हा मिळूही शकतं, पण जर सन्मान गमावला ना, तर नातं हे कायमचं हरवतं. आणि त्यामुळे आजच निर्णय घ्या, तिच्या डोळ्यात अश्रू आणणार नाही, तर तिचा स्वाभिमान, तिचा अभिमान आणाल. तिला अभिमान वाटेल असं जगून दाखवा. तिला कमी लेखणार नाही, तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. कारण लक्षात ठेवा, स्त्री प्रेमाशिवाय जगू शकते, पण सन्मानाशिवाय नाही. ही गोष्ट प्रत्येक नवऱ्याला समजलीच पाहिजे. त्यामुळे तिचा अभिमान बना. जर तुम्हालाही वाटत असेल की स्त्रीचा सन्मान हा प्रत्येक घराचा पाया आहे, तर हा व्हिडिओ फक्त पाहून किंवा ऐकून सोडून देऊ नका. तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि जर तुम्हालाही स्त्रीचा सन्मान व्हावा असं जर मनापासून वाटत असेल तर या व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त शब्द नाहीत, इथे जागृती आहे मनाची, भावनांची आणि नात्यांची देखील. भेटूया पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.